नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी एक नवीन डिश दाखवणार आहे, मस्तपैकी उपवासाची। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। वरीच्या तांदळाचे मस्तपैकी दही वडे थालीपीठ तयार करणारे मस्तपैकी रेसिपी मी बनवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला वरीच्या तांदळाचे मस्तपैकी तुम्हाला दही वड्याची रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा, इथे भगर मस्तपैकी भिजायला घातलेली आहे, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मस्त भिजत घातलेली आहे। तर ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। साबुदाणा घेतलेला आहे 2 वाटे, याच्यामध्ये एक बटाटा शिजून घेतला, खोबरा किसून घेतला, हिरवी मिरची, याच्यामध्ये दही मी जाडसारखी घेतलेली आहे, याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे, आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी दही घेतलेली आहे। सर्वात पहिले आपल्याला वरीच्या तांदळाचं मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्तपैकी आपलं दही वड्याचं पीठ छान होऊन जाईल। त्याच्यामध्ये जे आता थोडेसे आपल्याला साबुदाण्याचे हे पण टाकून घ्यायचं। हे पाणी गाळून आता आपल्याला वाटप करून घ्यायचं। हे बघा, भगर सगळी घेतलेली आहे आणि हा बटाटा पण आपण थोडासा असं मॅश करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। दही पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला मस्तपैकी असं थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। आता आपलं झालेलं आहे मस्तपैकी। आता एका वाटीमध्ये छान असं काढून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये आता आपण काढून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, थोडासा मी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला जे खोबरं थोडं किसून घेतलेलं आहे, हिरवी मिरची आहे, ते आपण टाकून घ्यायचं। तर हा आपल्याला एक जीव करून घ्यायचा मस्तपैकी। उपवासाला तुम्हाला जिरे असे लागत असेल तर जिरे पण टाकून घ्यायचे किंवा जिरे पावडर टाकून घ्यायचे। तर हे बेटर आपलं छान झालेलं आहे। आता पण मस्तपैकी एक जीव करून घ्यायचा। आता हे 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं, जेणेकरून मस्तपैकी आपलं पीठ ह्याच्यामध्ये मोरून जाईल। मग आपण ह्याचे वडे काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकून घेतली आहे। तर दही आपण फ्रीजमध्ये ठेवूया, जे थंडगार दही आपण करून घेऊया। मस्तपैकी मी तेल ठेवले गरम करायला, आपल्याला तेल छान कडकडीत टाकून घ्यायचं आहे। आपल्याला आता इथे आपले मस्तपैकी 15 मिनिटं झालेली छानपैकी आता बेटरला आपल्या। आता मस्तपैकी आपल्याला वडे काढून घ्यायचे यायचे। आता बघा, 1 चमचा आपण टाकून घेऊया। आता आपल्याला बारीक गॅसवर ते छानपैकी त्याला असं एक साईड चांगलं शेकून घ्यायचं, कारण की आपलं पातळ थोडं बेटर झालं आहे। आता एक साईड शेकून घेतलं की मग आता एक साईड पलटी करून घ्यायचं। अशा प्रकारे मस्तपैकी आपले दहीवडे छान झालेले, क्रिस्पी झाले, कडक झाले खूप छानपैकी। आता मी 2 वाटीमध्ये काढून घेतलेत मस्तपैकी। त्याला मस्तपैकी आता आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे। बघा, आता मस्तपैकी आता ह्याच्यावरती आपल्याला मस्त मी तेलातून काढून एका बॉईलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्याच्यावरती आता दही टाकून घेतलेली आहे। आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं। मस्तपैकी आपली रेसिपी छान झाली दही वड्याची। आता मी मस्त फ्रीजमध्ये ठेवून याला थंडगार करून मस्त आपल्याला सॉफ्ट करता लागेल। वडे काढून झालेले आहेत। आता एका साईडला मी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये मस्तपैकी आता आपल्याला थालीपीठ करून घ्यायचं, त्याचं वड्याच्या पिठाचं छानपैकी असं।
आपले दही वडे पण झाले, थालीपीठ पण मस्त झालेले भगरीचं, वरीच्या तांदळाचं. त्याच्यातलं पीठ उरलं होतं, त्याचं मस्तपैकी आपण थालीपीठ केलेले छान सारखं. आता ह्याच्यावरती मस्त मला तूप टाकून घेणार आहे मी, कारण की हे थालीपीठ करून घेतलेले, तूप टाकून घेतलेले. आता हे आपल्याला छान असं बारीक गॅसवरती छान एक साईड चांगली शेकून घ्यायची, जेणेकरून आपलं मस्तपैकी थालीपीठ भगरच्या पिठाचं मस्तपैकी होईल. कारण की आपण त्याचं वड्याचं पीठ करून घेतलेलं आहे, दही वड्याचं, त्याच्याच वड्याने आपण थालीपीठ करून घेतलेलं आहे. बघा आता एक साईड छान शेकली आहे आपली. मस्त एक साईड आपली छान शेकलेली आहे. आता ही आपल्याला एक साईड अजून शेकून घ्यायचे. चला मग आपले दही वडे पण छान झालेले. आपल्या दहीच्या वड्याच्या पिठापासून मस्तपैकी आपलं थालीपीठ पण छान झालेलं आहे, मस्त सॉफ्ट सारखं छान झालेलं आहे. आणि दही वडे पण आपले छान झालेले आहेत. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.